नमस्कार, मी अनुज तुमच्या सर्वांचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. आज आपण मॅथमॅटिक्स क्लास 8चा चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड्स इन द मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पाहणार आहे. लास्ट 3 चॅप्टर्स तुम्हाला अनुज क्लासरूमवर प्रॅक्टिस सेट सहित व्हिडिओजमध्ये मिळून जाईल. तर चॅप्टर नंबर 4 क्लास 8 मॅथमॅटिक्स अल्टिट्यूड्स अँड द मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. तर चला सुरुवात करूया. क्लास 8 मॅथमॅटिक्सला व्हॉट इज मीन बाय अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय, तर डेफिनेशन प्रमाणे काय, अल्टिट्यूड परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ ए ट्रायंगल ऑन अ साइड अपोजिट टू इट कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन केला कशा प्रकारे, वर्टेक्स एक ए समजा ट्रायंगल ABC आपल्याजवळ दिलेला आहे, समजा ए वर्टेक्स चूज केला आणि इथून काय ड्रॉ केला, एक परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन केला कसा, अपोजिट साइड कोणती, BC वर परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन केला कशा प्रकारे की AP जो सेगमेंट असेल, जो AP सेगमेंट असेल तो BC ला परपेंडिक्युलर असेल, तर ए वर्टेक्स वरून P पॉइंटवर BC वर एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला, तर जो AP असेल, हा जो AP पॉइंट आहे, हा जो AP सेगमेंट आहे याला काय म्हणतात, अल्टिट्यूड. तो सेगमेंट AP इज an altitude. Segment AP is an altitude of a triangle. Same here in triangle ABC, segment AP is an altitude on the base BC. A वर्टेक्स वरून BC वर AP हा अल्टिट्यूड आपण काढलेला आहे. सिमिलरली आपण अल्टिट्यूड कुठे काढू शकतो, सिमिलरली B वर्टेक्स वरून C वर पण काढू शकतो. अशा प्रकारे समजा, अशा प्रकारे परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर याला समजा Q नाव दिलं, तर BQ हा काय झाला, हा पण अल्टिट्यूड झाला, पण कोणत्या वर्टेक्स वरून, B वर्टेक्स वरून AC या लाईनवर, कोणत्या लाईनवर, AC या साईडवर, AC या साईडवर. ओके, सिमिलरली C वरूनही तुम्ही काढू शकता परपेंडिक्युलर, समजलं की. तर 3 वर्टेक्स आपल्याजवळ असतात, तर 3 अल्टिट्यूड्स ट्रायंगलमध्ये काढू शकतो आपण. किती अल्टिट्यूड काढू शकतो ट्रायंगलमध्ये, 3 अल्टिट्यूड काढू शकतो. समजलं अल्टिट्यूड म्हणजे सिम्पली काय आहे, वर्टेक्स वरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला कोणत्या, अपोजिट साईडवर, वर्टेक्स वरून अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर ड्रॉन केला, तर जो काही सेगमेंट तयार होतो, हा AP जो सेगमेंट आहे त्याला अल्टिट्यूड म्हणतात सिम्पली. आणि BC ला AP काय असेल, परपेंडिक्युलर असेल, म्हणजे सेगमेंट AP is perpendicular to segment BC. AP ला काय म्हणाल तुम्ही, अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. तर हे अल्टिट्यूड ड्रॉ कसे करायचे हे आपण नेक्स्ट याच्यात पाहूया. टू ड्रॉ अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल. समजा आपल्याजवळ कोणता एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ABC दिलेला आहे, कोणताही एक ट्रायंगल कोणता दिलेला आहे, ABC. तर ड्रॉ कसा करायचा, एक कोणताही सिम्पली ट्रायंगल ड्रॉ करून घ्या तुम्ही, कोणताही सिंपल ट्रायंगल ड्रॉ करून घ्या. ड्रॉ केला, याला नाव काय द्या, ABC नाव द्या, याला नाव द्यायचं A B आणि C, याला नाव काय द्यायचं, ABC. आता तुमच्याजवळ सेट स्क्वेअर असेल, सेट स्क्वेअरचा यूज करा. सेट स्क्वेअर अशा प्रकारे सेट स्क्वेअर आहे सेट स्क्वेअर अशा प्रकारे. तर हा सेट स्क्वेअर सगळ्यात पहिले काय करायचा, ही जी बेस लाईन आहे त्यावर याची जी एज असते ती यावर सेटअप करायची. अशा प्रकारे आपल्याला माहीत असतो सेट स्क्वेअरमध्ये अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. सेट स्क्वेअरमध्ये अँगल 90 डिग्री असतो. तर हा बरोबर याच्यावर सेटअप केला, आणि आपला जो वर्टेक्स असतो, तो या लाईनच्या एजवर आला पाहिजे, बरोबर आहे. हा जो वर्टेक्स आहे ए, तो या जो वर्टिकल लाईन आहे त्याच्या एजवर आला पाहिजे, बरोबर आहे. तर हा अँगल किती असतो, 90 डिग्री सेट स्क्वेअरमधला. तर त्यामुळे ए या पॉईंटवरून काय करायचं, ए या पॉईंटवरून एक
लाईन ड्रॉ करायची कोणत्या अपोजिट साईडवर बी सीवर. अशा प्रकारे सेट स्क्वेअरचा यूज करून काय केलं, सगळ्यात पहिले सेट स्क्वेअरला बी सी लाईनवर आपण टच केलं एक साईड सेट स्क्वेअरची, आणि दुसरी जी साईड आहे ती साईडला ते साईडवर कोणता पॉईंट कोइन्साइड केला, ए वर्टेक्सला कोइन्साइड केला, आणि तिथून वर्टिकल लाईन ड्रॉ केली डाऊन साईडला बी सी या लाईनवर. तर आता ही जी लाईन ड्रॉ झाली आहे, कोणती लाईन ड्रॉ झाली आहे, ही जी ए वर्टेक्सवरून लाईन ड्रॉ झाली आहे, समजा याला नाव दिला पॉईंट पी, तर ही लाईन काय आहे परपेंडिक्युलर लाईन असेल, कारण कोण विथ द यूज ऑफ आपण सेट स्क्वेअर काढलेला आहे. तर ही जी लाईन असेल ए पी ही काय झाली आपली पहिला अल्टिट्यूड झाला, ए पी आपला हा काय झाला पहिला अल्टिट्यूड झाला. अशा प्रकारे तुम्ही ए वर्टेक्सवरून बी सी या लाईनवर परपेंडिक्युलर राहा, तर ए पी आपला पहिला काय झाला अल्टिट्यूड झाला. नेक्स्ट अशाच प्रकारे दुसऱ्या लाईनसाठी करू शकता तुम्ही. दुसऱ्या लाईनसाठी काय करायला लागेल, सेट स्क्वेअरला कसं या लाईनशी कोइन्साइड करायला लागेल. ओके, या लाईनशी कोइन्साइड करायला लागेल आपल्याला. केलं या लाईनला कोइन्साइड, आणि वर्टेक्स कोणता एजला कोणता वर्टेक्स आला पाहिजे सी, तर याला थोडं स्लाईड करायचं या साईडला, आणि अशा प्रकारे सी वर कोइन्साइड करायचं. झाला, अशा प्रकारे कोइन्साइड केलं. डबल एक लाईन ड्रॉ करायची, काय करायचं लाईन ड्रॉ करायची सी पॉईंटवर वर्टेक्स ठेवायचा आणि लाईन ड्रॉ करायची, ड्रॉ केली. अशा प्रकारे सी वरून अपोजिट साईड ए बीवर लाईन ड्रॉ करायची, कोणत्या एजनं सेट स्क्वेअरच्या एजनंच लाईन ड्रॉ करायची पेन्सिलनं. ओके, तर अशा प्रकारे जी लाईन ड्रॉ होईल ही लाईन काय असेल याला परपेंडिक्युलर असेल, ही लाईन काय असेल आपल्या बी सी लाईनला परपेंडिक्युलर असेल. याला समजा क्यू नाव दिलं, याला नाव काय दिलं क्यू, तर सी क्यू आपला काय असेल दुसरा अल्टिट्यूड असेल, कशाला परपेंडिक्युलर ए बीला परपेंडिक्युलर. आता थर्ड पॉईंट करा, थर्ड पॉईंट पहा. थर्ड पॉईंटसाठी काय करावं लागेल, वापस हे जे आपलं याला राव करून कशाशी कोइन्साइड करायला लागेल, या लाईनशी कोइन्साइड करायला लागेल. अशा प्रकारे कोइन्साइड करा. केलं कोइन्साइड, सॉरी अपोजिट झालं, पहिले कोइन्साइड करून घ्यायचं मग रोटेट करायचं. नाही झालं अजून थोडं, आता कोइन्साइड झालं, कोइन्साइड. अशा प्रकारे कोइन्साइड करून घ्यायचं थोडं. आता झालं कोइन्साइड, कोइन्साइड केलं. आता हे जो वर्टेक्स आहे तो या एजशी कोइन्साइड करायचा, सेम प्रोसिजर लास्ट याच्यात केली आपण त्याप्रमाणे. कोइन्साइड झालं अशा प्रकारे करायचं, आणि आता बी आणि सी म्हणून झालेली एक लाईन ड्रॉ करायची. सॉरी कोइन्साइड नाही झाला अजून, आता बरोबर आहे. आता कोइन्साइड झाला, आता बरोबर कोइन्साइड झालं. आणि आता बी मधून या बी वर्टेक्सवरून ए सी लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. तर सेम या एजवरून लाईन ड्रॉ करायची, एज सॉरी या एजवरून लाईन ड्रॉ करायची जी अपोजिट साईड ए सीवर जाईल. ड्रॉ केली अशा प्रकारे. तर ही पण लाईन काय असेल आपली परपेंडिक्युलर असेल, ही पण लाईन काय असेल आपली परपेंडिक्युलर असेल. झाली लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ. तर याला समजा आर नाव दिलं, याला नाव काय दिलं आर. तर अशा प्रकारे आपण काय ड्रॉ केला, ए बी सी ट्रायंगलमध्ये किती अल्टिट्यूड्स ड्रॉ केल्या, 3 अल्टिट्यूड्स. कोणत्या ए पी, कोणकोणत्या अल्टिट्यूड्स आहे आपल्याजवळ. आता अल्टिट्यूड्स कोणकोणत्या आहे पहा बरं. अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल ए बी सी कोणकोणत्या झाल्या,
ए पी, पहिली ए पी सेगमेंट ए पी, नंतर सेगमेंट बी आर आणि सेगमेंट सी क्यू, हे 3 अल्टिट्यूड झाल्या. आता या फिगरमध्ये पहा, या तिन्ही अल्टिट्यूड कुठं कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट होऊ लागल्या? या पॉईंटला. हा जो पॉईंट आहे, हा जो एरिया आहे, इथे काय होऊ लागल्या? या तिन्ही लाईन्स इंटरसेक्ट होऊ लागल्या. या तिन्ही लाईन्स काय होऊ लागल्या? इंटरसेक्ट. तर याला समजा आपण नाव दिलं, याला समजा नाव दिलं ओ. याला नाव काय दिलं? ओ. तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तिन्ही अल्टिट्यूडचा, या तिन्ही अल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स, या तिन्ही अल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे इंटरसेक्ट जिथे होते तिन्ही लाईन एकाच पॉईंटवर होत आहे ना, त्यामुळे या तिन्ही लाईनचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला काय म्हणतात? ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर, त्याला काय म्हणतात? ऑर्थो सेंटर. त्याला काय म्हणतात? ऑर्थो सेंटर. इथे ऑर्थो सेंटर काय आपलं? ओ. त्याला आपण लेटर कोणत्या लेटरनं डिनोट करतो? लेटर ओ. ऑर्थो सेंटरला डिनोट कशा करतो? ओ. त्यामुळे ओ हा आपला काय झाला? ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर काय असते? पॉईंट ऑफ कॉन्फरन्स ऑफ अल्टिट्यूड्स. अल्टिट्यूड्सच्या पॉईंट ऑफ कॉन्फरन्स असतो. समजलं? तर अल्टिट्यूड्स कशा प्रकारे ड्रॉ केले आपण पाहिला? सेट स्क्वेअरचा यूज करून. आणि त्या तिन्ही अल्टिट्यूड्सचा जो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आला तो काय असतो? ऑर्थो सेंटर असतो. त्याला काय कशाने डिनोट करतात? लेटर ओने डिनोट करतात. समजलं? हे इथे. आता नेक्स्ट पाहूया. टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. समजा अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता आपला जो ट्रायंगल ए बी सी असेल तो काय असेल? इज अ राईट अँगल ट्रायंगल. आपला हा ए बी सी काय असेल? राईट अँगल ट्रायंगल असेल. समजा राईट अँगल ट्रायंगल असेल. ओके. तर कशा प्रकारे ड्रॉ कराल? एक लाईन ड्रॉ करा. आता इथून 90 डिग्री, तर सेट स्क्वेअरचा यूज करू शकता तुम्ही इझिली. सेट स्क्वेअर घ्या राईट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी. याच्यावर या लाईनवर ठेवा. इथून लाईन घ्या, इथून एक परपेंडिक्युलर लाईन काढा अप साईडला. अशा प्रकारे केला. सेट स्क्वेअरला थोडं साईडला ठेवा, कारण कोण सेट स्क्वेअरचा यूज करावाच लागणार आहे आपण अल्टिट्यूड ड्रॉ करण्यासाठी. तर अशा प्रकारे राईट अँगल काढला, या पॉईंटहून या पॉईंटला जॉईन केला. ओके. तर आपला हा झाला राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. हा अँगल होता, हा अँगल काय असेल? 90 डिग्री. तर आपला हा कोणता ट्रायंगल झाला? ए बी आणि सी, राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. आता आपल्या याच्यात काय करायचं आहे? अल्टिट्यूड्स दाखवायचे आहे. यामध्ये आपल्याला काय दाखवायचे आहे? अल्टिट्यूड्स. सेम प्रोसिजर करायची. सेट स्क्वेअर घ्यायचा आपला. सेट स्क्वेअर घ्यायचा, बी सी लाईनवर टचिंग ठेवायचा आणि ए पॉईंटवरून लाईन ड्रॉ करायची. तर ए बी लाईनला आपली ए पॉईंटवरून जर लाईन ड्रॉ केली तर ए बीलाच कोइन्साइड होऊ लागली की नाही लाईन. समजा मी जर ए वर्टेक्सवरून हे पहिले काय करायचं होतं पण बी सीवर आपला एक एज ठेवला. हा एज बी सीवर ठेवला, हा एज बरोबर आपण बी सीवर ठेवला अशा प्रकारे. आणि ए वर्टेक्स या वर्टिकल एजवर ठेवला सेट स्क्वेअरच्या. ए वर्टेक्स एवर. आणि इथून काय करत असतो आपण? लाईन ड्रॉ करत असतो. इथून काय करत असतो? लाईन ड्रॉ. तर अशा प्रकारे समजा मी इथून लाईन ड्रॉ केली डाऊन साईडला, अशी केली. तर ही लाईन कुठून चालली? बी पॉईंटमधूनच चालली. ही लाईन कुठून चालली? बी पॉईंटमधूनच चालली आहे अशा प्रकारे. ठीक आहे. पहिला असा काढला. नेक्स्ट पहा. तर नेक्स्ट सेट स्क्वेअर कसा ठेवायचा? आता या बी सी लाईनवर ठेवला, आता ए सी लाईनवर ठेवा. आता हा सेट स्क्वेअर ए सी लाईनवर ठेवला, अशा प्रकारे ठेवा लागेल ना. ए सी लाईनवर ठेवला, ही एज याला भेटली आणि बी सी वरून आपल्याला डाऊन साईडला काढायला लागेल ना. सी वरून डाऊन साईडला काढायला लागेल. इथेही सी वरून
डाऊन साईडला काढला अशा प्रकारे, सॉरी सी वरून काय काढला, वापस डाऊन साईडला काढला, सी पॉईंट घेतला, इथून या डाऊन साईडला अशा प्रकारे आला. हा पण कोणत्या पॉईंटमधून, बी पॉईंटमधूनच गेला अशा प्रकारे काढला. त्यानंतर आता नेक्स्ट काय आलं, ए बी पण झालं आणि बी सी वरून ए वर्टेक्स पण झाला आणि सी. आता बी वर्टेक्स राहिला, बी वर्टेक्स वरून परपेंडिक्युलर काढा. आता बी वर्टेक्स वरून तर एज कोणत्या याला असली, पॅरल असली याला, एज याला पॅरल करा, एखादी सेट स्क्वेअरची एज पॅरल करा, कोणत्या लाईनला, या लाईनला अशा प्रकारे केली पॅरल. पॅरल करा पहिले, झाली का नाही झाली, ओके ही पॅरल झाली याला. आता ती बी वर्टेक्सशी टच करत राहिली पाहिजे, ही पॅरल झाली, टचिंग झाली इथं ए सीला टच झाली एक साईड आणि दुसरी साईड काय बी पॉईंट्समधून झाली पाहिजे, तर दुसरी साईड बी पॉईंटमधून. आता इथून लाईन ड्रॉ केली, बी वरून लाईन ड्रॉ केली, सॉरी बी वरून जर लाईन ड्रॉ केली, थोडं इकडे पाहिजे, हां अशा प्रकारे, आणि बी वरून जर लाईन ड्रॉ केली या साईडला अशा प्रकारे, हा झाली आपली लाईन ड्रॉ केली. तर ही याला बाजूला करा, तर हे पॉईंट काय असेल आपला, हे परपेंडिक्युलर असेल इथं, काय असेल परपेंडिक्युलर, समजा याला नाव दिलं पी. तर बी पी काय झाली, अल्टिट्यूड झाली कोणते, ए सीवर परपेंडिक्युलर. तर पहिली अल्टिट्यूड काय झाली आपली, ए बीच झाली. दुसरी अल्टिट्यूड समजा ए बीच्या इथं पॉईंट दिला एखादा, याला नाव दिलं समजा ए आर आणि याला झालं क्यू समजा. तर बी सीला परपेंडिक्युलर ए आर अल्टिट्यूड झाली, ए बीला परपेंडिक्युलर सी क्यू अल्टिट्यूड झाली आणि ए सीला परपेंडिक्युलर सेगमेंट बी पी अल्टिट्यूड झाली. तर इथं लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो मग, थोडं साईडला लिहू, काय लिहू शकतो आपण, पहिली कोणकोणत्या अल्टिट्यूड झाल्या, सेगमेंट ए आर, सेगमेंट ए आर पहिली अल्टिट्यूड, सेगमेंट ए क्यू सॉरी सी क्यू दुसरी अल्टिट्यूड, सी क्यू अल्टिट्यूड आहे, सी वरून सी आपल्या काय अल्टिट्यूडचा, सी वर्टेक्स वरून परपेंडिक्युलर करायचा अपोजिट साईडवर, कोणत्या ए बीवर सी वरून अपोजिट काढला तर ही झाली, कोइन्साइड होऊ लागली ती वेगळी गोष्ट, पण हीच झाली की नाही. आणि सेगमेंट कोणती बी पी, ही पण एक अल्टिट्यूड झाली. आता या तिन्ही अल्टिट्यूड तुम्ही इथे पाहू शकता, ही पहिली अल्टिट्यूड, ही दुसरी अल्टिट्यूड आणि ही तिसरी. कुठे इंटरसेक्ट होऊ लागली आहे, कुठे इंटरसेक्ट होऊ लागली आहे ही. तर आपला हा पॉईंट आपण लास्ट याच्यात काय झालं, ज्या पॉईंटवर तिन्ही अल्टिट्यूड इंटरसेक्ट होता किंवा कॉन्करन्स होतात त्याला काय म्हणतो, ओ म्हणतो, त्याला काय म्हणतो ओ म्हणजे आपला ऑर्थो सेंटर. तर इथं आपला बी पॉईंटच काय झाला, ऑर्थो सेंटर झाला. म्हणजे जो वर्टेक्स असतो बी, जो वर्टेक्स आहे बी, ज्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असतो, या ठिकाणी काय असतो राईट अँगल ट्रायंगल, इथे राईट अँगल ट्रायंगल आहे ना, तर वर्टेक्स बी काय झाला आपला, इज ए ऑर्थो सेंटर, कोणत्या ट्रायंगलसाठी असते फक्त हा, जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असते ए बी सी, जेव्हा राईट अँगल ट्रायंगल ए बी असते, तेव्हा वर्टेक्स जो असतो ज्या ठिकाणी राईट अँगल असतो तोच वर्टेक्स आपला काय असतो, ऑर्थो सेंटर असतो त्या ट्रायंगलचा. कारण त्या ठिकाणी तिन्ही अल्टिट्यूड्स आपल्या मीट होत असतात एका पॉईंटवर. ओके, समजलं राईट अँगल ट्रायंगलमध्ये कशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो अल्टिट्यूड्स. नेक्स्ट पाहूया. तर काय काय शिकलो आपण याच्यात, पहिला पॉईंट काय शिकलो,
द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली एका पॉईंट. फक्त एक पॉईंटमधून आपले अल्टिट्यूड जातात, बरोबर आहे. दॅट मीन्स दे आर कॉन्करंट, म्हणजे त्या कॉन्करंट आहे. कॉन्करंट हा वर्ड असतो ज्या सर्व लाईन्स जर एका पॉईंटमधून त्याला कॉन्करंट म्हणतात. तर इथं पाहू शकतो आपण अल्टिट्यूड्स सी, बी आणि ए डी या एकाच पॉईंटमधून जातात ओ, म्हणून त्याला काय म्हणतात, त्या कॉन्करंट झाल्या. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर, त्याला ऑर्थोसेंटर म्हणतात. आणि डिनोटेड बाय ओ, ओ या पॉईंटनं आपण त्याला डिनोट करतो. ओके. द ऑर्थोसेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर कुठे असते आपण आत्ताच पाहिलं, वर्टेक्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. ज्या ठिकाणी वर्टेक्स आहे त्याच ठिकाणी त्याचा राईट अँगल ट्रायंगल असते. हे आत्ताच आपण पाहिलं एक्झाम्पलमध्ये. ऑर्थोसेंटर ऑफ ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल इज एक्सटेरियर, हे आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया. तर लक्षात ठेवायचं की ऑप्टिव्स अँगल ट्रायंगलचा जो ऑर्थोसेंटर असतो तो एक्सटेरियरमध्ये असतो. आणि हे पण पाहिलं, द ऑर्थोसेंटर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल इज द इंटेरियर. ॲक्यूट अँगल ट्रायंगल इथे जे एक्झाम्पल दिलं आहे त्यामध्ये इंटेरियरमध्ये आहे तुमचा ऑर्थोसेंटर. हे लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट्स आहे ऑर्थोसेंटरच्या रिलेटेड तुम्हाला, की राईट अँगलचा ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर कुठे असतो, ऑन द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. जिथे राईट अँगल आहे तिथेच त्याचा ऑर्थोसेंटर असतो. ऑर्थोसेंटर ऑफ ऑप्टिव्स अँगल एक्सटेरियरला असतो. आणि ऑर्थोसेंटर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल याप्रमाणे जे इथे एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे त्याचा इनसाइड असतो ऑर्थोसेंटर. ओके. या प्रकारे ऑर्थोसेंटर म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट पाहूया, व्हॉट इज मीन बाय मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. व्हॉट इज मीन बाय मीडियन ऑफ ए ट्रायंगल. इफ काय दिलेलं आहे, द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड. कोणता सेगमेंट काढायचा आहे आपल्याला, एक वर्टेक्स घेतला कोणताही आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट, त्याला काय म्हणतात मीडियन. एक्झाम्पल पहा, एफ हा वर्टेक्स घेतला, तिथून एक लाईन ड्रॉ केली. कशा प्रकारे की एच सीचा जो मिड पॉईंट आहे डी त्याला जॉईन करणारा, एच सीचा जो मिड पॉईंट आहे डी त्याला जॉईन करणारा. तर या एफ डी लाईनला काय म्हणतो आपण, एफ इन ट्रायंगल एच सी एफ, सेगमेंट एफ डी इज द मीडियन ऑन द बेस सी एच. सी एच बेसवर एफ डी ही लाईन काय झाली, मीडियन झाली आहे. ओके. कशा प्रकारे पाहूया, इथे समजा आपण एक लाईन ड्रॉ केली. आता समजा याचा जर मिड पॉईंट समजा मी समजला ए आहे, याचा मिड पॉईंट काय समजला मी ए मिड पॉईंट समजला. आणि इथून मी काय ड्रॉ केली, एच वरून एक लाईन ड्रॉ केली अशा प्रकारे ए ला जॉईन करणारी. तर एच ए काय झाला माझा, एच ए काय झाला, एच ए काय झाला माझा, एच ए इज द मीडियन, एच ए इज द मीडियन, एच ए इज द मीडियन. सेगमेंट एच ए इज द मीडियन ऑन द बेस. कोणत्या बेसवर, ऑन द बेस. कोणता बेस आहे आपला, एफ सी. कोणत्या बेसवर, ऑन द बेस एफ सी. आणि अशाच प्रकारे जर अशा प्रकारे सी पॉईंटवरून एक लाईन ड्रॉ केली, याच्या मिड पॉईंटला एच एफच्या मिड पॉईंटला जॉईन करणारी. ओके. आणि याला नाव दिलं एक्स, याला नाव काय दिलं, एक्स नाव दिलं. तर हा जो एक्स पॉईंट असेल, हा जो सी एक्स आहे सेगमेंट, हा जो सेगमेंट सी एक्स आहे इज अ मीडियन ऑफ, मीडियन कोणत्या बेसवर आहे हा, एच एफ बेसवर आहे. ऑन द बेस, ऑन द बेस कोणत्या बेसवर, ऑन द बेस एच एफ. एच एफ या बेसवर, एच एफ या बेसवर कोणता, सी एक्स हा काय आहे तुमचा मीडियन आहे. तर तीन मीडियन्स आपण इथं ड्रॉ करू शकतो. तीन वर्टेक्स आहे, तीन वर्टेक्सहून तीन अपोजिट साईडच्या मिड पॉईंटला जॉईन करणारा आपण तीन मीडियन्स ड्रॉ करू शकतो. ओके. व्हॉट इज मीन बाय मीडियन समजलं, द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड. मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड त्याला काय म्हणतात, मीडियन ऑफ द. आता हे मीडियन ड्रॉ कसे करायचे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहूया. एक ट्रायंगल ड्रॉ करा पी क्यू आर अशा प्रकारे. ओके. अशा प्रकारे ट्रायंगल
ड्रॉ केला तुम्ही, त्याचं नाव काय दिलं, पी क्यू आणि आर. अशा प्रकारे ट्रायंगल ड्रॉ केला, त्याचं नाव काय दिलं, पी क्यू आर. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, सर्वात पहिले मिड पॉईंट फाइंड आउट करावं लागेल, कारण मीडियन ड्रॉ करण्यासाठी मिड पॉईंट पाहिजे. तर मिड पॉईंट कशाने ड्रॉ करू शकतो आपण, अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर न ड्रॉ करू शकतो. कशा प्रकारे परपेंडिक्युलर, कंपॉस घ्यायचा, तुमचा जो कंपॉस असते, कंपॉस घेतला अशा प्रकारे, कंपॉस घेतला. हा जो कंपॉस आहे सर्वात पहिले कुठे ठेवाल, क्यू पॉईंटवर ठेवायचा कंपॉस. एक डिस्टन्स घ्यायचं, कोणतंही सुटेबल डिस्टन्स घेतलं, त्यानंतर काय करायचं, एक अपसाईडला आर्क मार्क करायची, अपसाईडला आर्क मार्क करायची अशा प्रकारे, आणि त्याचप्रमाणे डाऊन साईडला आर्क मार्क करायची. आणि त्याचप्रमाणे डाऊन साईडला आर्क मार्क करायची. केली आर्क, हे क्यू पॉईंटवरून केली. आता या पॉईंट तुम्ही या पॉईंटवरून मार्क करायची. सिमिलरली अशा प्रकारे मार्क करायची. सिमिलरली डाऊन साईडला पण मार्क करायची. केली ड्रॉ, हे मार्क ड्रॉ केली. आता काय करायचं, हा जो पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आला आपल्या, इथे एक पॉईंटला, हे पॉईंट जॉईनिंग एक लाईन ड्रॉ करायची. या पॉईंटला जॉईनिंग एक लाईन ड्रॉ करायची. अशा प्रकारची लाईन ड्रॉ केली. ही जी लाईन असेल, ही लाईन काय असेल आपली, परपेंडिक्युलर असेल. ही जी लाईन काय असेल आपली इथे, परपेंडिक्युलर असेल. ही काय लाईन असेल आपली, परपेंडिक्युलर लाईन असेल. समजलं की नाही. ही लाईन काय असेल, परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. काय केलं, या क्यू पॉईंटवर सुटेबल डिस्टन्स घेतलं, या साईडला आर्क मार्क केली, या साईडला एक झालेला आहे. त्यानंतर आर पॉईंटवरून या साईडला एक आर्क मार्क केली, या एक आर्क मार्क केली आर साईडला. दोन पॉईंट्स भेटले, ते दोन पॉईंट्स जॉईन केले तर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे हा जो इथे पॉईंट भेटेल याला नाव दिलं ए. हा काय असेल, क्यू आरचा मिड पॉईंट असेल, म्हणजे ही साईड आणि ही साईड काय असेल, इक्वल असेल. समजलं, क्यू आरचा मिड पॉईंट. अशाच प्रकारे पी क्यूवर पण करायचं. अशाच प्रकारे कशावर करायचं, पी क्यूवर पण करायचं. सेम आपलं याला थोडं रोटेट करायचं आणि आर्क ड्रॉ करून घ्यायची. आर्क ड्रॉ केली अशा प्रकारे. नेक्स्ट या पॉईंटवर अपोजिट साईडला ठेवायचा, या साईडला पण ड्रॉ करून घ्यायची. केली ड्रॉ, ओके. सेम आता कोणता पॉईंट गेला, हा पी वरून गेला, आपण आता क्यू वरून करायचं. पी क्यूचं काढायचं ना, आता क्यू वरून करायचं. क्यू वरून इथे ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केली अशी. सेम या साईडला पण ड्रॉ करून घ्यायची. केली अशा प्रकारे ड्रॉ केली. समजलं. नेक्स्ट आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा. हा काय असेल, पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. तर लाईन घ्यायची, इथून लाईन जॉईन करून घ्यायची अशा प्रकारे. हा काय असेल, पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. तर याला हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे ही सेगमेंट आणि ही सेगमेंट सेम असेल. याला नाव दिलं बी. याला नाव काय दिलं, बी. आता अजून वापस इथे घेतलं, तर या साईडला पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचा.
इथे आर्क ड्रॉ केली, सेम अपोजिट साईडला ड्रॉ करायची इकडे, इथे आर्क ड्रॉ केली, झालं. सेम या पॉईंटवरून झालं. आता या पॉईंटवरून ड्रॉ करायची, इथे आर्क ड्रॉ केली, हा पॉईंट इंटरसेक्ट झाला, इथे सेम अपोजिट साईडला सेम कसं अपोजिट साईडला ड्रॉ करायची, इथे ड्रॉ केलं. ओके, अशा प्रकारे आपल्याला भेटला नेक्स्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर. भेटला की नाही नेक्स्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता लाईन घ्यायची, हा पॉईंट घ्यायचा आणि इथून जाणारी लाईन ड्रॉ करायची. आपल्याला अजून एक पॉईंट भेटते, त्याला नाव काय द्यायचं, सी. याला नाव काय दिलं, सी. आता तुम्हाला 3 मिड पॉईंट्स भेटले की नाही, पी क्यूचा मिड पॉईंट बी झाला, क्यू आरचा मिड पॉईंट ए झाला आणि पी आरचा मिड पॉईंट सी झाला. तर आता मीडियनच्या आपल्या मीडियन्स जे असते त्याच्या याच्याप्रमाणे याच्याप्रमाणे आपण डेफिनेशन प्रमाणे काय करत असतो, जो गिवन असतो क्यू असतो, समजा पी आहे, पी वरून कुठे जॉईन करणार आहे आपण, या अपोजिट साईडच्या मिड पॉईंटला. पी पॉईंट घेतला, इथे जॉईन केला, अशा प्रकारे. सेम क्यू पॉईंट घेतला, सी वर जॉईन केला, ही दुसरी मीडियन झाली. आणि आर पॉईंट घेतला आणि बी वर जॉईन केला, हा काय झाली म्हणजे तिसरी मीडियन झाली. ओके, अशा प्रकारे 3 मीडियन झाल्या. कोणकोणत्या मीडियन्स झाल्या, पी पॉईंट, पी जो वर्टेक्स आहे, पी वर्टेक्सवरून अपोजिट साईडच्या मिड पॉईंटला ए होता, तो सेगमेंट कोणकोणत्या झाल्या मीडियन, मग माझ्या सेगमेंट पी ए पहिली मीडियन, सेगमेंट क्यू सी दुसरी मीडियन आणि सेगमेंट आर बी तिसरी मीडियन. सेगमेंट आर बी तिसरी मीडियन. हे काय झाल्या, मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल. आता इथे पाहू शकता तुम्ही, या मीडियन्स या एका पॉईंटवर मीट होत आहे, या एका पॉईंटवर मीट होत आहे. तर या पॉईंटला काय म्हणतात, या पॉईंटला म्हणतात जी. या पॉईंटला म्हणतात जी. जी म्हणजे सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल. सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल. सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल. तो काय असतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स असतो. तो काय असतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स असतो. समजलं की नाही. अशा प्रकारे तुम्ही सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल माहीत करू शकता. सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल काय, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ए मीडियन. आणि तो डिनोट कशानं केला पाहिजे, तो जी या लेटरनं डिनोट केला जातो. जी या लेटरनं डिनोट केला जातो. या ट्रायंगलमध्ये आपण पाहू शकता जी हा लेटर. तर अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचा यूज करून मिड पॉईंट ड्रॉ केले आणि मिड पॉईंट ड्रॉ केल्यानंतर पी या वर्टेक्सवरून अपोजिट साईडच्या मिड पॉईंटला जॉईन केलं, क्यू या वर्टेक्सवरून अपोजिट साईडच्या मिड पॉईंटला जॉईन केलं, आर वरून अपोजिट साईडच्या वर्टेक्सला जॉईन केलं. तर आपल्याला सेगमेंट पी ए, क्यू सी आणि सेगमेंट आर बी या मीडियन्स ऑफ ट्रायंगल भेटल्या. त्या मीडियन्स ऑफ ट्रायंगलचा एक पॉईंट ऑफ कॉन्करन्स भेटला जी. त्याला काय म्हणतात, सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल म्हणतात. त्याला जी या पॉईंटनं डिनोट करतात. अशा प्रकारे तुम्ही मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल ड्रॉ करू शकता. नेक्स्ट पुढे जाऊया. तर द मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्करंट. सर्व मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल या एकाच पॉईंटमधून जातात. त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला काय म्हणतो आपण, सेंट्रॉइड म्हणतो. त्याला काय म्हणतो, सेंट्रॉइड म्हणतो. आणि या सेंट्रॉइडला जी या पॉईंटनं आपण डिनोट करतो. त्याला कशानं डिनोट करतो, जी या पॉईंटनं डिनोट करतो. जी या पॉईंटनं डिनोट करतो. इथे दिसतो या सर्व मीडियन्स, इथं पी मिड पॉईंट आहे, क्यू मिड पॉईंट आहे, आर आहे. या सर्व मीडियन्स
ए वर्टेक्स वरून पीला जॉईन होते, सी वर्टेक्स वरून आरला जॉईन होते आणि बी वरून क्यूला. तर या मीडियन्स एका पॉईंटमधून चालल्या जी, त्याला म्हणतात सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल लोकेशन ऑफ जी इन द इंटेरियर. प्रत्येक टाईपच्या ट्रायंगलसाठी जी ह्या ट्रायंगलच्या इनसाईडमध्येच असतो, जी ह्या ट्रायंगलच्या इनसाईडमध्येच असतो, आउटसाईड नसतो. आणि सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन टू द रेशो 2:1. सेंट्रॉइड हा जो असतो जी, हा प्रत्येक मीडियनला 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. समजा ए पीची लेंथ जर 3 असेल, ए पीची समजा ए पीची लेंथ किती आहे, 3 आहे, तर ए जी आणि जी पीची लेंथ काय असेल, ए जी आणि जी पीची लेंथ काय असेल, ए जीची लेंथ असेल 2 आणि जी पीची लेंथ असेल 2. ए जी प्लस जी पी म्हणजे काय होते, ए जी प्लस जी पी म्हणजे काय होते, आपला ए पी होते. ओके, अशा प्रकारे प्रत्येक मीडियन हा 2:1 रेशोमध्ये असते. समजलं, डिवाइड करते. कोण डिवाइड करते मीडियनला 2:1 मध्ये, सेंट्रॉइड. जो सेंट्रॉइड मिळतो तो डिवाइड करतो, म्हणजे जी पॉईंट. ओके, समजलं. हे झालं सेंट्रॉइड ऑफ दॅट ट्रायंगल. कशा प्रकारे ड्रॉ करायचं हे पण आपण इथे पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओजमध्ये आपण अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल पाहिलेलं आहे. तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये प्रॅक्टिस सेट या 4थ्या चॅप्टरचा अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल घेणार आहोत. तर जरूर अनुज क्लासरूमला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अनुज क्लासरूमवरील व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.